दोन भावांमध्ये जमिनीवरून मोठा वाद झाला. बोलणं बंद, मनात दुरावा. आई रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून म्हणायची, स्वामी माझे दोन्ही भाऊ एकत्र ठेव. काही महिन्यात परिस्थिती बदलली. एक दिवस अचानक दोघे समोरासमोर बसले आणि डोळ्यातून अश्रू आले. दोघे म्हणाले, स्वामींनी आमचं भांडण नाही, अहंकार मोडला. संकटात भावांचा आधार. एका भावावर कर्जाचं मोठं संकट आलं. दुसरा भाऊ काहीच करू शकत नव्हता, पण रोज दोघे मिळून एकच जप करायचे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हळूहळू काम मिळालं, मार्ग निघाला आणि कुटुंब वाचलं. भाऊ म्हणाला, स्वामींनी मला एकटा नाही भाऊ दिला. आजारातून एकत्र सुटका. मोठा भाऊ आजारी, धाकटा भाऊ रात्रंदिवस सेवेत. दोघेही थकलेले, पण श्रद्धा कायम. स्वामींच्या कृपेने प्रकृती सुधारली. धाकटा भाऊ म्हणतो, स्वामींनी भावाचं आयुष्य वाचवलं आणि मला सेवा शिकवली. घरात पैसा नाही, पण भावांमध्ये विश्वास होता. दर गुरुवारी स्वामींची पूजा आणि एकच प्रार्थना, स्वामी मेहनत करण्याचं बळ दे. आज दोघेही आपल्या पायावर उभे आहेत. ते सांगतात, स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. स्वामी समर्थ फक्त भक्तांचे नाही, ते नात्यांचे रक्षक आहेत. भावाभावात प्रेम, संयम आणि एकता निर्माण करतात. विश्वास ठेवा, नाम घ्या, एकमेकांना धरून ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या घरात नक्की वास करतात.